यात्रा म्हटल्यानंतर लोक बघ किती गर्दी आहे लोकांची, देवाच्या दर्शनासाठी आले असते. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही आहोत आता पुणे बँगलोर हायवेजवळ. इथे पेट्रोल पंपाजवळ थांबलो आहे पेट्रोल घेण्यासाठी. आम्ही चाललो आहे गावी, म्हणजे माझ्या माहेरी. आमच्या गावी देवाची यात्रा आहे, भैरवनाथ देवाची उद्या. सो उद्या आज जागर चला, तर मग तुम्हाला पण दाखवणार आहे आमच्या गावची यात्रा कशी असते ती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा अहो आलेत. आमचा बोजा किती आहे बघा. आमच्याकडे सामान भरलं आहे. ऋत्विक, आर यू एक्सायटेड? कापशीमध्ये पोचलो आहे. तर आता इथे आम्ही जरासं काही ग्रेप्स वगैरे जरा घेतलेत, ॲपल घेतलेत. पाहुण्यांकडे जायचं म्हटल्यानंतर मोकळ्या हाताने कसं जायचं आहे ना ऋत्विक. सो म्हणून आम्ही जरासं खायचं काहीतरी सामान घेतलं आहे. आता घरी जाऊया, मग काय करते मम्मी बघूया. हां, यात्रा म्हटल्यानंतर लोक बघ किती गर्दी आहे लोकांची, देवाच्या दर्शनासाठी आले असते. यात्रा आहे ना, म्हणून हे बघ केवढी गर्दी आहे. पोचलो आहे आईकडे, माहेरी माझ्या. अहो ना मोहित, तिकडे पण मोबाईल, इकडे पण मोबाईल. अहो तुमची गाडी बघितली का तुम्ही? इतक्या दिवस झाले बंद ठेवले. पहिले जेवा आधी, मग गाडी चालवा. मी उपाशी. ती बघ तुला बोलवते. अहो काय झालं? अहोंच्या गाडीला काय झालं? हे काय बुरशी लागली? जरा पोटाला काहीतरी खावा पिवा, रेस्ट करा. माहेरी आल्यानंतर रेस्ट करायचे. सासरवाडीला काही काम नसते, माहिती ना तुम्हाला. सासरवाडीला आल्यानंतर आराम करायचा असते. हो, काहीच काम नसते. दगड ठेवले, ते जरा वाकडं झाले म्हणून सरळ होण्यासाठी दगड ठेवले. आम्ही आता तयार झालो आहे. गावात जाणारे यात्रेसाठी. तिथे यात्रा भरली आहे आणि आमच्या जे भैरवनाथ देवस्थान आहे तिथे आम्हाला दर्शन पण घ्यायचं आहे. सो मी तर रेडी झाली आहे साडी घालून. ऋत्विक पण इथे रेडी झाले. तर ते डोरेमॉन आणि ते काय पोकेमॉन आवडणार. ऋत्विक आई इथे नैवेद्य भरती आहे किचनमध्ये. रुमाल हां आहे की तिथे खुर्चीवर ठेवला आहे. आता इथे दंडवत घालणारे लोक पण आलेत बघा. जेणे कोणी देवाकडे काही इच्छा मागितली असेल आणि ती पूर्ण झाली की यात्रे दिवशी ते घरापासून मंदिरापर्यंत देवाला दंडवत घालत येतात. त्यानंतर देवाचं दर्शन घेतात व मंदिराच्या आवारात जिथे पाण्याचे टाकी नळ असतात तिथे आंघोळ करून नवीन कपडे घालूनच घरी जातात. भैरवाच्या नावानं भैरवाच्या नावानं भैरवाच्या नावानं भैरवाच्या नावानं. आता इथे काय करते बायका पण दंडवत घालतात. मग ते आलेले का नाही आंघोळ घालतात, कपडे घालतात, दर्शन घेतात. म्हणजे गावामध्ये असं म्हणतात ना, ठराविक माणसांना पूर्वीपासून जो मान मिळत आला आहे तसा आमच्या घराण्याला तो एक मान आहे की आमचा नैवेद्य पहिला देवाला दाखवला जातो वडावांचा. त्यानंतर मग बाकीचे नैवेद्य देवाला स्वीकारले जातात. काय शॉपिंग करताय? किंमत फक्त 10 रुपये. किंमत फक्त 10 रुपये. सेंटर क्लिप, मोठी क्लिप यापैकी आई काय खरेदी करते बघूया. फक्त 10 रुपये. आई काय घेतेस? लहान पर्स, मोठी पर्स, आई क्लिप घेते. यापैकी ऋत्विक तुला काय घ्यायचंय? 10 रुपये. तिथे फक्त लेडीज आहेत. सो लेडीजच्या काउंटरमध्ये तू काय करतोयस? पण 10 रुपये नाही आहे. नाही आहे, 10 रुपये नाही आहे. आईचं किचन आहे हे बघा. इथे पण आहे, इथे पण आहे.
हे पाहिजे. हे डाईसचं पण आहे, परत बाकी पण आहेत कोणते. हे बघ, हे पण छान आहे. काच असेल ना हो ते. काच नाही भेटत. हा काच आहे, फुटणार फुटणार आहो. दिसते भेटत, चांगलं दिसते. पण फुटणार आहो तो, आपटणार तर. अथवा अन्य वस्तू हे असू दे. मी प्रसाद घेणार आहे देवाचा. काय घेणार आहेस? रेवड्या गुळाच्या असतात ना, या गुळाच्या रे. तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजेत. आपल्याला काय घेतोय 10 रुपये देते. नातू 10 रुपयामध्ये खुश झाला आहे यात्रेमध्ये येऊन. आणि हे कुठं आहे? बेटी तू कशावर बसणार आहेस? बसू दे की लेकराला, मज्जा करू दे. बेटा त्याच्यात बसणार, त्याच्यात बसणार. कशात? त्याच्यात. निवांत बसलाय तो. बघा केवढी बकरी आहेत. ही सगळी बकरी रात्री 12 वाजता. इथे पण बकरी काही विकायला आणले नाही. विकण्यासाठी आहेत की विकण्यासाठी आहेत काय? आम्ही परत आलो आहे आमच्या कोल्हापूरमध्ये. यांना पण सुट्टी नव्हती, यांचं पण ऑफिस होतं. सो आम्हाला परत यावं लागलं इकडे. अजून राहायचं होतं 2 दिवस. कारण का कसं आहे, आता ही माझ्या माहेरची यात्रा झाली. 2 दिवसांनी परत माझ्या सासरची पण यात्रा आहे. त्यामुळे मग राहिलं असतं तर मग दोन्ही पण झालं असतं, पण यांना सुट्टी नव्हती. आणि ऋत्विकला पण आम्ही घेऊन आलो नाही, ऋत्विकला तिथेच ठेवलं आहे. कारण का आता आम्ही परत जाणारच आहे 2-3 दिवसांनी. म्हणजे सासरची जी यात्रा आहे तिकडचं कुलदैवत आमचं महालक्ष्मी देवी आहे. सो महालक्ष्मी देवीची ती यात्रा आहे तिकडची. तर तिकडचा पण मी तिकडे पण माहेरी सासरी गेल्यानंतर पण मी थोडंफार असं शूट करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.